जय हिंद न्यूज, जनतेच्या हितासाठी निर्भीड पत्रकारिता। 39वी सांगली जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा 2025 संपन्न। पोलीस मुख्यालय संघ विजेता सांगली पोलीस मुख्यालय येथे दिनांक 13 ते 15 ऑक्टोबर 2025 या कालावधीत पार पडलेल्या 39व्या सांगली जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा 2025 उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाल्या। सांगली विभाग, मिरज, जत, तासगाव, विटा, इस्लामपूर व पोलीस मुख्यालय अशा 7 विभागांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता। एकूण 200 खेळाडूंमध्ये 150 पुरुष व 50 महिला खेळाडूंचा समावेश होता। समारोप समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री विशाल नरवाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली तसेच माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे उपस्थित होते। विविध सांघिक खेळामध्ये हॉकी, फुटबॉल, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, हँडबॉल, कबड्डी, खो-खो तसेच वैयक्तिक स्पर्धांमध्ये ॲथलेटिक्स, कुस्ती, जुदो, बॉक्सिंग, जलतरण व वेटलिफ्टिंगचे सामने पार पडले। स्पर्धेत सर्वसाधारण पुरुष व महिला विजेतेपदाचा मान पोलीस मुख्यालय संघाने पटकावला। फुटबॉलमध्ये मिरज विभाग, हॉकीत इस्लामपूर विभाग, व्हॉलीबॉलमध्ये मुख्यालय विभाग, बास्केटबॉलमध्ये तासगाव विभाग, कबड्डीत सांगली विभाग तर खो-खो महिलामध्ये विटा व खो-खो पुरुषमध्ये जत विभागाने विजेतेपद मिळवले। समारोप कार्यक्रमात महिलांसाठी संगीत खुर्ची स्पर्धा व लहान मुलांचे मनोरंजक कार्यक्रमही पार पडले। या प्रसंगी जिल्ह्यातील विविध पोलीस अधिकारी, शाखा प्रमुख, खेळाडू व त्यांच्या कुटुंबियांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। विशेष म्हणजे सांगली जिल्हा पोलीस दलातील 21 खेळाडूंनी आतापर्यंत अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धांमध्ये 37 पदके, 7 सुवर्ण, 11 रौप्य, 19 कांस्य जिंकत जिल्ह्याचा गौरव वाढवला आहे। कोल्हापूर परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सांगली पोलीस संघाने तब्बल 25 वेळा विजेतेपद पटकावले आहे। आगामी वर्षीची 40वी सांगली जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा जत विभागाच्या वतीने आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा या समारंभात करण्यात आली। ॲथलेटिक्स, महिला, कुस्ती, जुदो, बॉक्सिंग, जलतरण, वेटलिफ्टिंग इत्यादी स्पर्धा घेण्यात आलेल्या आहेत। जिल्ह्यातील सर्व संघ यामध्ये सहभागी झाले असून सदर स्पर्धेमधूनच गुणवंत व उत्कृष्ट खेळाडूंच्या परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेसाठी जिल्ह्याचा हा संघ निवडला जाणार आहे। कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये सांगली जिल्ह्याच्या संघाने एक वेगळे स्थान निर्माण केले असून त्यांच्या कामगिरीचा ठसा उमटवलेला आहे। सांगली जिल्हा संघाने एकूण 25 वेळा कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये विजेतेपद मिळवलेले आहे। ही अतिशय उल्लेखनीय बाब आहे। महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा तसेच अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धा यामध्ये सांगली जिल्ह्यातील पोलीस खेळाडूंनी विविध नैपुण्य मिळवलेले आहे। सदर क्रीडा स्पर्धेत भाग घेताना सर्व खेळाडू वृत्तीचा परिचय देऊन पंचांनी दिलेल्या निर्णयाचा मान राखून चांगल्या वातावरणात या क्रीडा स्पर्धा पार पडलेल्या आहेत। सांगली जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेत प्रत्येक विभागाचा खेळाडू भाग घेणार असून यामध्ये गुणवंत खेळाडूंचा बहुसंख्य समावेश आहे। चालू वर्षी कोल्हापूर येथे होणाऱ्या कोल्हापूर परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेत आपण सर्वांनी एकत्रित मिळून सांगली जिल्हा संघात सर्वसाधारण विजेतेपद मिळवून द्यावे अशी इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो। सांगली शहरात यंदाच्या सांगली जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा 2025 आपल्या सर्वांच्या सहकार्याने पार पडलेल्या आहेत। तरी स्पर्धेच्या निमित्ताने स्पर्धेसाठी स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व अधिकारी व खेळाडूंचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो। जय हिंद। आणि त्यांनी भूतकाळात खेळाडू म्हणून पार पाडलेली कामगिरी अतिशय कौतुकास्पद आहे। सर्वप्रथम मी SP साहेबांचं मला आजच्या कार्यक्रमाला आमंत्रित केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो। आणि मी IAS मध्ये याच्या अगोदर 4 वर्ष IPS होतो। आज मला या निमित्ताने 2016 ते 20 IPS असताना अशाच प्रकारे पोलीस दलातील विविध क्रीडा स्पर्धांना जाण्याचा योग यायचा। आज तो सुवर्ण क्षणांची उजाळणी माझ्यासाठी वैयक्तिक रूपा या निमित्ताने झालेली आहे, त्याबद्दल मला एक खूपच आनंद आहे। या खेळाडूमध्ये या स्पर्धा घेताना एक आनंदाची बाब अशी असते की हँडबॉल सारखे, हॉकी सारखे, बास्केटबॉल सारखे असे विविध गेम
जनरली जे आपण क्रिकेटच्या पलीकडे फार कमी जातो अशा विविध खेळांचा यामध्ये समावेश आहे, हे बघून फार आनंद झाला। यासोबत पोलीस दलातील आपले सर्व अधिकारी कर्मचारी बंधू भगिनी आपली दैनंदिन आणि अतिशय चॅलेंजिंग ड्युटी पार पडत असताना पोलीस दलातील हा दुसरा एक भाग जिथे आपल्या सर्वांगीण विकासासाठी पोलीस अधीक्षक सरांच्या मार्गदर्शनाने आपण सर्वांना ही संधी आणि आपण त्याचं चांगला सोनं करून आपलं जे खेळातले आपले कौशल्य आहे ते आज मैदानावर दाखवले, हे बघूनही आम्हाला फार आनंद आला। आणि या पलीकडे जे कोल्हापूर परिक्षेत्रामध्ये आणि राज्यस्तरीय आपल्या स्पर्धा होणार आहेत त्यासाठी मी आपल्या सर्वांना आता शुभेच्छा देतो आणि पोलीस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांसोबत त्यांच्या परिवारातील त्यांचे सदस्य, त्यांची मुलं त्यांनाही या निमित्ताने मैदानावर येऊन त्याच्यात सहभागी होण्याचा आनंद इथं आला। पुन्हा एकदा मी सर्व पोलीस विभागाचे आभार व्यक्त करतो, थांबतो आणि शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद।